श्री स्वामी समर्थ। आज आपण झटपट अशी मोड आलेली मटकीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी एकदम झटकन तयार होते आणि कमी साहित्यात एकदम चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते। ही भाजी आपल्या फ्रीजमध्ये मोड आलेली मटकी ठेवलेली असली तर आपल्याला काही भाजी सापडेल तर झटकन तयार करायला ही भाजी एकदम परफेक्ट आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत आवडीने खातील। इथं बघा मी मोड आलेली मटकी घेतली 1 वाटी आणि कांदा बारीक चिरून घेतलाय। आता इथं कुकरमध्ये मी तेल घेतलं, 1 पडी तेल घेतलंय। आता त्यात मी मोहरी घालून घेणार आहे। मटकीला अशी फोडणी देऊन शिजवून घेतल्यावर भाजीची चव आणखी वाढते आणि लहान मुलांना सूप पण खायला तयार होतं। बघा इथं मोहरी घालून घेतली। आता जिरं घालून घेते। याला छान आपण परतून घेऊ। आता इथं मी कांदा टाकून घेते बारीक चिरलेला। तुम्ही कढीपत्ता, लसूण पण टाकू शकता। घरात लहान मुलं असतील तर हे सूप एकदम त्यांना चविष्ट लागेल कांदा असल्यामुळे। बघा कांदा छान आपला तळला जातोय। आता त्यात मी आपली धुवून घेतलेली मटकी घालून घेईल। मटकी काल मी दुपारी भिजत घातली होती आणि रात्री त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलं आणि तिला गाळणीत काढून छान वरून झाकून दिलं होतं। उन्हाळा असल्यामुळे पटकन मटकीला मोड आलेत। आता याला छान मी परतून घेते। आता यात मी हळद घालून घेते म्हणजे आपल्या मटकीच्या सूपला पण छान टेस्ट येते। आता इथं मी छान परतून घेतलंय। आता यात मी मीठ घालून घेणार आहे म्हणजे मटकीच्या आतपर्यंत मीठ जाईल आणि त्याची छान टेस्ट लागेल। असं छान आता परतून घेते मी परत आणि आता यात मी पाणी घालून घेते। पाणी थोडं मी जास्तच घालते। आता याला छान मिक्स करून घेऊ आपण आणि याला एक उकळी येऊ देऊ। बघा उकळी आली आहे। आता मी कुकर बंद करून घेते आणि याची आपण शिट्टी काढणार आहेत, फक्त याला वाफ येऊ देऊ। बघा आपली वाफ आली, मी गॅस बंद केला होता। आता याची वाफ निघाली। आता आपण कुकर उघडून बघू। बघा मी शिट्टी घेतली, फक्त वाफ घेतली तरी आपली मटकी छान शिजून गेली। तुम्ही जर शिट्टी घेतली तर पूर्ण मटकी गाळून जाते। आता इथं मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय। आता यात मी जिरं मोहरी आपण तेच घालून घेतलं होतं म्हणून आता जिरं मोहरी न घालता डायरेक्ट आपण आता दाण्याचं कूट आणि खोबरं घालून घेते। मी 2 चमचे दाण्याचं कूट आणि 2 चमचे बारीक खोबरं घेतलंय। आता याला छान आपण मिक्स करून घेऊ। आता खोबरं आणि दाण्याचं आपलं छान तळलं गेलंय। आता यात आपण चटणी घालून घेते चवीनुसार। मी इथं 2 चमचे तिखट घेऊन घेतलंय। आता गरम मसाला घातला 1 चमचा, 1 चमचा धने पावडर घातलंय, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय। आता आपण छान परतून घेऊ। बघा आपले मसाले पण छान शेकले जात आहे।
मी भाजी करताना तेल थोडं कमी घातलं, कारण आपण शिजवताना पण एक पडी तेल घातलं होतं म्हणून. आता यात मी वरचं आपलं सूप जे आहे ते थोडं टाकून घेते, म्हणजे मसाले आपले करपणार नाही. असं छान मी आता परतून घेतलंय. आता त्याला पण आता तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर होऊ देऊ आपण. आता बघायला तेल किती छान तेल सुटलंय. आता यात मी मटकी घालून घेते. मटकी पण आपली छान शिजली, कमी नाही आणि जास्त नाही. आता यात मी सगळं मटकी घालून घेते. कुकरमध्ये जी शिजवली होती आपण ती. तुम्ही आता अजून पाणी घालू शकता, पण मी यात पाणी थोडं कमी घातलंय. बघा आपल्या मटकीला छान कलर आलाय रस्स्याला. एकदम झटपट आणि कमी वेळात तयार होणारी चविष्ट भाजी आहे. आता हिला छान आपण झाकण ठेवून छान 5 मिनिटं होऊ देऊ. बघा 5 मिनिटांनंतर मी बघितलं. आता याच्यात छान तेल सुटलंय आणि आपलं उकळी आलेली भाजीला छान. आता आपण आता याला थोडं आता मिक्स करून घेऊ आपण आणि थोडं अजून उकळी येऊ देऊ. कमी गॅसवर ठेवायची भाजी, म्हणजे तेल त्याचं उडत नाही. आता आपण गॅस बंद करू आणि छान झाकण झाकून ठेवून देऊ. बघा वाफे छान होते. आता याला छान आपली तरी आलेली भाजीला छान आपली भाजी तयार झाली. तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला ही भाजी